यंदा गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे वाढलेले हप्ते कमी होऊ शकतात. बँका व्याजदरात कपात करू शकतात. जागतिक मंदीच्या भीतीने जगभरातील केंद्रीय बँका व्याजदर घटवण्याची शक्यता आहे. यूजीसीच्या प्रोफेसर आणि प्रॅक्टिस धोरणाची राज्यामध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे व्यावसायिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना फायदा होण्यास मदत होणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं मंजुरी दिली आहे. पुणे म्हाडाच्या 5,966 घरांची जम्बो लॉटरी निघणार आहे आणि या घरांसाठी नोंदणीला आजपासून सुरुवात होतीये. तर 17 फेब्रुवारीला या घरांसाठीची सोडत काढली जाणार आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवडमधल्या घरांसाठी सुद्धा अर्ज करता येणार आहे. आजपासून म्हाडाच्या घरांसाठी नोंदणीला सुरुवात होतीये आणि या एका नोंदणीतून सर्वच मंडळांसाठी अर्ज करता येऊ शकणार आहे. सोडतीआधीच तुमच्या सगळ्या कागदपत्रांची छाननी होईल. त्यामुळे सोडत जिंकणाऱ्यांना घराचा ताबाही लवकर मिळणार आहे. सोडतीआधी आधार, पॅन आणि उत्पन्नाचा आणि निवासाचा दाखला सादर करावा लागेल. म्हाडाच्या घरांसाठी अत्यल्प गटातील अर्जदार अल्प आणि मध्यम आणि उच्च गटातल्या घरांसाठी देखील आता अर्ज करू शकणार आहेत. अत्यल्प गटासाठी वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंतची तर अल्प गटासाठी 6 ते 9 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. पगारवाढीच्या मागणीसाठी 4.5 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापण्यात येणार आहे. 2 दिवसांचा पगार जानेवारीच्या पगारातून कापण्याचा निर्णय महामंडळानं घेतलाय. पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर येत्या मार्चपूर्वी प्रवाशांसाठी आणखी एक एसी लोकल दाखल होणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातल्या एसी लोकल्सची संख्या आता 8 वर पोहोचेल. सध्या या लोकलच्या चाचण्या सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तब्बल 111 कोटी रुपये खर्च करून जलवाहतुकीसाठी म्हणून सिडकोनं नवी मुंबईच्या नेरूळमध्ये एका जेट्टीची निर्मिती केली. मात्र 1.5 ते 2 वर्ष उलटून सुद्धा या जेट्टीवरून एकही बोट मार्गस्थ झालेली नाही. त्यामुळे ही जेट्टी बांधून काय उपयोग झाला असा सवाल उपस्थित केला गेलेला आहे. मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी रेसकोर्सचं लवकरच एका थीम पार्कमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. 2013 पासून शिवसेना यासाठी प्रयत्न करतेय आणि आता मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा या संदर्भात राज्य सरकारला पत्र लिहिलेलं आहे. गेल्या 12 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण तसंच या महामार्गावरचे खड्डे भरण्याच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाबाबत हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गावर आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेणारं सविस्तर प्रतिज्ञापत्र 31 जानेवारीच्या पुढील सुनावणीत सादर करण्याचे निर्देशही दिले गेलेत. लसणाचं नवीन पिकाचं उत्पादन फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या बाजारात जुनाच लसूण येतोय. परिणामी वाशीच्या घाऊक बाजारात लसणाचा दर किलो मागे 10 ते 20 रुपयांनी वाढलाय. आतापर्यंत 30 ते 60 रुपये किलो असलेला लसूण आता मात्र 50 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचलाय. नाशिकमधून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झालेली आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये आतापर्यंत 15 कंटेनरमधनं 200 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. 170 टन द्राक्ष नेदरलँड्सला निर्यात करण्यात आलेली आहेत. तर उर्वरित 30 टन द्राक्ष लाटविया आणि स्वीडनला निर्यात करण्यात आलेली आहेत. द्राक्ष उत्पादनात मराठवाड्यात अग्रेसर असलेल्या कडवंचीमध्ये काळ्या द्राक्षाला विक्रमी दर मिळालाय. गावातील विक्रम क्षीरसागर यांच्या काळ्या द्राक्षाची 121 रुपये प्रति किलोनं व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहे. काळी द्राक्ष आरोग्यासाठी पोषक आणि गुणकारी असल्यानं बाजारात काळ्या द्राक्षांना चांगली मागणी आहे. बदलत्या हवामानाचा मोठा फटका दापोलीतल्या आंबा मोहराला बसलाय. आंब्यावर तुडतुडा आणि फळगळाचं संकट आलेलं आहे. त्यामुळे यंदाचा आंबा हंगाम अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरात घसरण झालेली आहे. या महिन्याभरात कापसाच्या दरात प्रति क्विंटल मागे 500 ते 800 रुपयांची घसरण झालेली आहे. दर घसरल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दापोलीतल्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांकडून वारंवार कार स्टंटबाजी आणि हुल्लडबाजी केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पाळंदे, मुरुड, कर्दे समुद्र किनाऱ्यांवर कारची स्टंटबाजी केली जाते. अशा हुल्लडबाज पर्यटकांना आळा घालण्याची मागणी होतीये.
सोलापूरच्या टेंभुर्णी येथील हॉटेल सुमनमध्ये गौतमी पाटील हिच्या नावे स्पेशल थाळी सुरू करण्यात आलेली आहे। गौतमी पाटील या नावानं सुरू केलेल्या या थाळीला खवय्यांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय। ही थाळी फक्त 240 रुपयांना मिळते। अमरावतीतल्या मेळघाटमधील कोलकासमधील हत्ती सफारी 10 दिवसांसाठी बंद राहणार आहे। या दरम्यान हत्तींना वैद्यकीय सेवा पुरवली जाणार असून त्यांची विशेष काळजी घेतली जाईल। यानंतर आपण राजकीय विश्वातल्या टॉप 18 न्यूज पाहूया। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज मुंबईमध्ये रोड शो होणार आहे। योगी आदित्यनाथ त्यांच्या मुंबई दौऱ्याच्या दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीईओ मुकेश अंबानी यांची देखील भेट घेणार आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलेली आहे। दरम्यान यावेळेला त्यांनी राजभवनावर जाऊन ही भेट घेतली आहे। राज्यपालांनी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली आहे। यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते। अभिनेता अक्षय कुमारनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली। राजभवनात या दोघांची भेट झाली आहे। जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री आणि भाजपावर जोरदार टीका केलेली आहे। मुख्यमंत्री म्हणजे व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहे, कधी काय बोलतील आणि करतील ते सांगता येत नाही असा टोला आव्हाड यांनी लगावलाय। ठाण्यामध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे, शरद पोंक्षे हे एकाच व्यासपीठावर असणार आहेत। ठाण्यातील गडकरी रंगायतन इथं मनसेच्या माध्यमातून जयोस्तुते कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून यातून सावरकरांच्या विचारांची देवाणघेवाण होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे। यावेळेला पक्षातल्या कामांचा आढावा घेतला जाईल, तसंच पक्षाची पुढची रणनीती देखील ठरवली जाईल। आदित्य ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये सिनेट निवडणुकीबाबत चर्चा होईल। सिनेट निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह मोडवर आणण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिका प्रभाग रचनेच्या विरोधात ठाकरे पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणांच्या जात पडताळणी प्रकरणामध्ये आता शिवडी न्यायालयात सुनावणी होतीये। गेल्या सुनावणीमध्ये राणांना तातडीनं दिलासा द्यायला कोर्टानं नकार दिलेला होता। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये कोर्ट नेमका काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। देवेन भारती आज विशेष पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। विशेष पोलीस आयुक्त पदाच्या आदेशाची प्रत आज महाराष्ट्र सरकारनं जारी केलेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाचार घेतलाय। महापुरुषांचा अपमान करण्याची परंपरा भाजपनं सुरू केली आहे असा आरोप मिटकरींनी केलाय। राज्यपालांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून वारंवार महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केली जात आहेत। या विरोधात मराठी क्रांती मोर्चा आक्रमक झालेली आहे। अपशब्द वापरणाऱ्या आमदार आणि खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं धनाजी साखळकर यांनी म्हटलंय। औरंगाबादहून नाशिककडे निघालेले एमआयएमचे प्रमुख असरुद्दीन ओवैसी अचानक कोपरगाव तालुक्यातल्या एका वस्तीवरच्या मशिदीमध्ये नमाज पठणासाठी थांबले असताना मजेशीर किस्सा घडलाय। आपको कहीं देखा है असं म्हणत सुरुवातीला स्थानिकांनी त्यांना ओळखलंच नाही, मात्र हे ओवैसी असल्याचं समजतात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। आमदार धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय। विरोधी पक्षनेते अजित पवार, सुनील तटकरे यांनी ब्रिज कँडी रुग्णालयात जात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। यावेळेला शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुप्रिया सुळे यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा राज्य सरकारनं केल्यानंतर आता दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात आलेला आहे। या दिव्यांग कल्याण विभागामध्ये 32 पदं निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारनं प्रसिद्ध देखील केलाय।
एकनाथ खडसे यांच्यावर असलेल्या कथित गौण खनिज घोटाळ्याच्या जमिनीची मोजणी सुरू करण्यात आलेली आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडलेला होता. उद्धव ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर खासदार राहुल शेवाळे यांनी अब्रू नुकसानीचा दावा केलेला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या विरोधात खोट्या आणि निराधार बातम्या छापत असल्यानं हा दावा ठोकण्यात आल्याचं सांगितलंय. अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांच्या बाबतीत अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. यावेळेला सेविकांच्या मागण्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. आणि यानंतर आपण नॅशनल टॉप 18 न्यूज पाहूया. चांद्रयान 3 मोहिमेचं काम जवळपास पूर्ण झालं असून ते प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. येत्या जून-जुलै दरम्यान त्याचं प्रक्षेपण केलं जाईल अशी माहिती इस्रोकडून देण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीरमधल्या राजौरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. यासोबतच सांबा इथल्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली असून सांबा सेक्टरमधली जमावबंदी देखील आता लागू करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सगळ्या राज्यांच्या जलमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये वॉटर विजन 2047 वर चर्चा केली जाणार आहे. शाश्वत विकास आणि मानवी प्रगतीसाठी जलस्रोतांचा वापर करण्याच्या वेगवेगळ्या उपायांवर चर्चा केली जाईल. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. सोनिया गांधींना श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अहमदाबादमध्ये पठाण चित्रपटावरनं आता वाद पेटलेला आहे. बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये घुसून गोंधळ घालत चित्रपटाचे पोस्टर फाडले. तसंच संतप्त कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली आहे. दिल्लीच्या जहांगीरपुरीमधला एक व्हिडिओ समोर आलेला असून यात एका पोलीस महिलेच्या कानशिलात लगावताना दिसतोय. 31 डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेतील लोक गोंधळ घालत होते. त्यावेळेला हा प्रकार घडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी आता त्या पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारला जातोय. पंजाबच्या लुधियानामध्ये एका व्यक्तीची घरात घुसत गोळी झाडून हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेतले दोन्ही आरोपी फरार झालेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. बिहारमधल्या वैशालीमध्ये 2 गटांदरम्यान तुफान हाणामारी झाली आहे. जमिनीच्या वादातनं हा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत काही लोक एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहेत. बिहारची राजधानी पाटणा इथं 10वीचा पेपर रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर लीक झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप होता. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. मध्य प्रदेशच्या मालवामध्ये 3 चोरट्यांनी एक मोटरसायकल चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळेला तिथं आलेल्या एका व्यक्तीनं चोरीचा हा प्रकार पाहिला आणि एका चोरट्याला पकडलं. ही सगळी घटना इथल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये महिलेची छेड काढणाऱ्या आरोपीचं घर प्रशासनानं बुलडोझर चालवून पाडून टाकलं. दशरथ सिंग असं आरोपीचं नाव असून त्याने एका मुलीची छेड काढली होती. मुलीनं प्रतिकार केल्यानंतर आरोपीनं मुलीसोबतच तिच्या कुटुंबियांना सुद्धा मारहाण केली होती. मध्य प्रदेशच्या मुरैना इथं काही लोकांनी दिवसाढवळ्या गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. सिव्हिल लाईन भागात गोळीबार करून या टोळक्यानं दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. पोलीस या टोळक्याचा शोध घेत आहेत. दिल्लीतल्या मायापुरी भागामध्ये एका पोलिसावर चाकूनं हल्ला केला गेल्याची घटना घडलेली आहे. पोलीस स्टेशनला जात असताना पोलिसावर हा हल्ला झालेला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधल्या बांदा जिल्ह्यामध्ये एका स्कूटी चालक महिलेला ट्रकनं धडक देत तिचा मृतदेह 3 किलोमीटरपर्यंत फरफटत नेला. संबंधित महिला आपल्या स्कूटीसह ट्रकमध्ये अडकल्यानं ट्रकला आग लागली. संबंधित महिला एका विद्यापीठात लिपिक पदावर कार्यरत होती. गंजावाला प्रकरणातच आता आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे. यामध्ये अंजलीच्या गाडीला धडक दिल्यानंतर आरोपींच्या कारमागेच एका पोलिसांची व्हॅन सुद्धा जाताना दिसते आणि या पेट्रोलिंग व्हॅन आणि कारमध्ये काही सेकंदांचंच अंतर आहे. या व्हॅनमधल्या पोलिसांना दुर्घटनेचा पत्ता कसा काय लागला नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दिल्लीतल्या आदर्श नगर परिसरात एका तरुणीवर चाकूनं हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय. तरुणीनं मैत्री तोडल्यानं नाराज झालेल्या तरुणानं तरुणीवर हा हल्ला केलाय. गोव्यातल्या मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टला आता दिवंगत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं नाव दिलं जाणार आहे. केंद्राच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या नामकरणाला मंजुरी दिली गेलेली आहे. गेल्या महिन्यातच या विमानतळाचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं होतं.
दाट धुक्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते तसंच रेल्वे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचं दिसतंय। धुक्यामुळे देशभरातील 250हून अधिक गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर 20 गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय। आणि यानंतर आता आपण पाहणार आहोत इंटरनॅशनल टॉप 80। पाकिस्तानमध्ये एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये अज्ञातानं गोळीबार केला। या गोळीबारात 2 ISI अधिकारी ठार झाल्याची माहिती मिळतेय। चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला। एका दिवसात 25,000 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा ब्रिटनमधल्या एका संस्थेनं केला आहे। बीजिंगमध्ये 80% लोकांना कोरोनाची लागण झाली आहे। दक्षिण कोरियात कोरोना संक्रमित चीनी नागरिक बेपत्ता झाल्यानं खळबळ माजलेली आहे। जिल्हा प्रशासनानं या रुग्णाला वॉन्टेड घोषित केलंय। दिल्ली विमानतळावर पॅरिसला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। या विमानातनं तब्बल 200 प्रवासी प्रवास करत होते। तुर्कीनं पुन्हा एकदा ग्रीसला आपली ताकद दाखवून दिली आहे। लांब पल्ल्याच्या एअर डिफेन्स सिस्टीमची यशस्वी चाचणी तुर्कीकडून करण्यात आलेली आहे। रशियाच्या मिसाईलला ही सिस्टीम टक्कर देऊ शकणार आहे। अमेरिकन सरकारच्या आदेशानंतर ट्विटरनं जवळपास 2.5 लाख अकाउंट्स बंद केल्याचा दावा एलॉन मस्क यांनी केला आहे। यामध्ये अनेक अकाउंट्स हे पत्रकार आणि कॅनडामधल्या अधिकाऱ्यांचे आहेत। अमेरिकन सरकार ट्विटरच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा मस्क यांचा आरोप आहे। युक्रेनवर करण्यात आलेल्या हल्ल्याची रशिया आता डॉक्युमेंटरी दाखवणार आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले। पाकिस्तानचे माजी अधिकारी आदिल रजा यांनी एक व्हिडिओ जारी केला। यामधनं दावा करण्यात आलाय की ISIचे माजी प्रमुख बाजवा यांना हनी ट्रॅपमध्ये फसवण्यात आलेलं होतं। या व्हिडिओच्या माध्यमातून बाजवा यांना ब्लॅकमेल करण्यात आलं। तायवाननं समुद्रामध्ये आपली सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिका निर्मित रडार सिस्टीम तैनात केली आहे। तायवाननं या रडार सिस्टीमसाठी $412 मिलियन ही सिस्टीम खरेदी केलेली आहे। कासिम सुलेमानीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनं आणखी एका मोठ्या अधिकाऱ्याची हत्या केलेली आहे। सुरक्षा अधिकारी कासिम फतह इलाही यांच्या घरावर गोळीबार करण्यात आलाय।